राजन काका, थोडं बोलायचं होतं तुमच्या संग. बोल कमळे. काका, आजोबा पडलेत हे तुम्हाला माहीतच नव्हतं, तर मग तुम्ही इथं कसं काय आलात? कमळे, तर तुला मी कसं सांगू की मी माझ्या मुलीच्या डेड बॉडीच्या पेपर्सवर सही करायला इथे आलोय. काका, काय झालंय? सांगा की, तुम्ही इथं कसं काय आलात? आज माझी मुलगी आणि बायको दोघी घरी येणार होत्या, पण त्यांच्या गाडीचा खूप मोठा अपघात झाला ग. आणि आता मी माझ्या मोठ्या मुलीच्या डेड बॉडीच्या पेपर्सवर सह्या करून आलो. माझी बायको खूप सिरियस आहे ग इथे. काका, हो हे कसं झालं? मला फक्त त्यांच्या गाडीचा खूप मोठा अपघात झाला, बस एवढंच कळलं, बाकी काहीच माहित नाही. प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुम्ही शांत व्हा. प्लीज तुम्ही शांत व्हा. हे घ्या, पाणी घ्या. प्लीज शांत व्हा. हे घ्या, पाणी घ्या. प्लीज पाणी घ्या. काका, शांत व्हा. काका, तुम्ही जर असं धीर सोडलं तर आजींचं काय होईल? तुमच्या पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. माझी नाती बरी. आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो. हळू हळू. हे पाणी आणते. आई, आई काय होतं तुम्हाला? आई, हे घे. आई पाणी प्या. आई, पार्वती एक काम कर, त्यांना तो आत घेऊन जा. हा आई, तुम्ही खोलीत जा. एक तिकडून हात पकड. हा, हळू आई. पकड ग पार्वती. मोठी सून आणि मोठी नात दोघी गेल्या म्हणून धक्का बसला दिसतोय म्हातारीला. बरंच झालं. पण एक खडूस म्हातारी तर घरी आली. तो गुळाचा गणपती राजन कुठे गेला? आता काय बायकोच्या सगळ्या विधी करून येतोय की काय? त्यांना फोनच लावून बघते. हॉस्पिटलला कॉल करते. राजन सर, तुमचा पेशंट आता आउट ऑफ डेंजर आहे. त्यांना शुद्ध आली आहे. भेटू शकतो तिला? हो. थांबा, तुम्ही आत नाही जाऊ शकत. एकेकाने जा प्लीज. ॲक्च्युली पेशंटची तब्येत अजून थोडी क्रिटिकल आहे, त्यामुळे दोघांना आत नाही सोडता येणार. तुमच्या दोघांपैकी कोणी एकच आत जाऊ शकतं. काका, तुम्ही जाऊन यात, मी आजोबांजवळ थांबतो. ग्रानियाची 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 फुहू. आता आपले सगळे दुश्मन डेड झालेले. सो हे सगळं एम्पायर होणार अनिका महाजनचं, आणि या एम्पायरची मी वन अँड ओनली क्वीन होणार. आता इथल्या सगळ्याच गोष्टींवर अनिका महाजन, अनिका महाजन, अनिका महाजन असंच फक्त नाव असणार आहे. आणि जे काही अनिका महाजन म्हणेल सगळं तसंच होणार. आई, आई खूप गोंधळ झालाय. काय? आपण पूर्ण फसलो आहेत. मॉम, फसलो काय बोलते? आपण विनर झालोय, विनर. चेहरा काय एवढा घाबरलेला आहे? काय झालंय ते सांगशील का जरा?
आई राजनची खोटी मुलगी मेली पण ती गौरी जिवंत आहे. काय हो. काय बोलतेस तू? शुद्धीत आहेस का? मग काय कायम काय बॅड न्यूज घेऊन यायचं असतं का तुला? आणि हे पॉसिबल नाहीये. हे पॉसिबल आहे, कारण मी हॉस्पिटलमध्ये स्वतः फोन केला होता इन्फॉर्मेशन काढायला. ती मुलगी मेली आहे आणि ती त्यांचीच मुलगी आहे हे मायलेकांना पटलंय. पण ती गौरी ऍक्सिडेंटमध्ये वाचली, तिची ट्रीटमेंट चालू आहे. हे काय भलतच होऊन गेलं. आता जर का समजा ही गौरी वाचली तर ती राजनला सगळ्या गोष्टी सांगणार, माझ्याबद्दल सांगणार, म्हणजे माझंच भांड फुटणार. हे म्हणजे पुन्हा आपल्याला पनिशमेंट मिळणार का? पनिशमेंट? आता सरळ जेल होणार, कळलं? व्हॉट? जेल? नाही 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 नाही, आय डोंट वॉन्ट गो टू जेल. मी जेलमध्ये नाही जाऊ शकत. ग्रॅनी आजी काहीतरी कर, मला जेलमध्ये नाही जायचंय. अगं गप्प बस प्लीज, शांत हो. हो हो, तू पण एवढा त्रास करून घेऊ नको. आणि कोणी जेलला वगैरे काही जाणार नाहीये रजा, मी आहे ना. शांत शांत राहा. हॅलो, हा हा मी बोलते. पत्ता पाठवते. काम तमाम झालं पाहिजे, कळलं? लक्षात ठेव. होरीच्या जाण्यानं राजन काका एवढं ढासळलेत, तर अन्नपूर्णा आजींचं काय झालं असेल? त्यासनी तर लईच दुःख झालं असेल. गेली 17 वर्ष ज्या नातीची वाट बघितली, उपास तापास केलं, देवानं नवस केला, त्यांच्या श्रद्धेचं हे असं फळ का दिलं असेल देवानं? का देवा, का केलंस तू असं? कमळे, डॉक्टरांशी बोलणं झालं माझं. ते डिस्चार्जची प्रोसेस सुरू करतात आजोबांची. मी आलो. आता हे ऋषी सरसने सांगू का नको? नाही नको. आजोबांच्या पुढ्यात काय बोलायलाच नको. राजन काका नाही तर अन्नपूर्णा आजी त्यासने जेव्हा सांगतील तेव्हा सांगतील. खरं अन्नपूर्णा आजी, त्यांची अवस्था काय झाली असेल?